नमस्कार. आज मी पेडवे माशाची तिरफळ हळदीचं पान घालून झणझणीत अशी आमटी करून दाखवणार आहे. रेसिपी पहा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पेडवे मासे एकदम ताजे टवटवीत आहेत. आता ते चांगले नीट करून घेते. पेडवे माशाची आमटी छान लागते, पण साफ करायला वेळ खूप जातो. मासे स्वच्छ धुवून अर्धा तास मीठ लावून ठेवते. मच्छीसाठी बेडगी मिरची, खोबरं, कांदा, धने आणि चिंच याचं वाटण तयार करून घेते. इकडे वाटण तयार झालेलं आहे. अर्धा तास मीठ लावून ठेवलेले मासे स्वच्छ धुवून घेऊया. मच्छीच्या फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, हळदीचं पान आणि 7 ते 8 तिरफळं लागणार आहेत. इकडे टोपामध्ये 2 चमचे तेल टाकून गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, 7-8 तिरफळं आणि हळदीचं पान छानपैकी परतून घेते. अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व वाटण फोडणीवर टाकून घेते. दहा मिनिटामध्ये पेडवे माशाची चवदार आमटी तयार झालेली आहे. ही आमटी भाकरी, चपाती, भाताबरोबर खूप छान लागते. आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.